झी 24 तास एक पाऊल पुढे। दर आठवड्यात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी उधळलेली मुक्ताफळं वेचून आम्ही ती आपल्यासमोर मांडत असतो। तर या आठवड्यात कुठल्या नेत्यानं मुक्ताफळं उधळली आहेत पाहूयात। सोनियाजी गांधी आमच्या नेते आहेत काँग्रेस पक्षाच्या, त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा जयंत पाटील काही बोलून गेले। परंतु आपल्याला माहित नसेल कदाचित सांगलीकरांना की ज्या ज्या वेळेला सोनियाजी गांधी मुंबईला येतात त्यावेळेला सोनियाजी गांधींजवळ मी कधी पक्षात येऊ, मला कधी काँग्रेस पक्षामध्ये घेणार, हे सातत्यानं कानाला लागणार हे जयंत पाटीलच आहे, ते विसरून चालू नका। अशा प्रकारे इथे आल्यावर वेगळं बोलायचं आणि तिथं सोनियाजी गांधींच्या कानाला सातत्यानं कसं आपल्याला जवळ जाता येईल, जवळ त्या ठिकाणी मिळता येईल, म्हणून हे प्रयत्न करायचे। यामधला दुटप्पीपणा तुम्ही सुद्धा समजू शकता। माणिकरावांचं वक्तव्य खरं तर एका जबाबदार प्रांताध्यक्षाचं हे वक्तव्य असेल असं मला वाटत नाही। तिथं निर्विवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ता मिळविल ह्याची जवळजवळ खात्री सर्वांनाच झालेली आहे। इकडे काँग्रेस, भाजप, शिवसेना हे सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्या ठिकाणी विरोधात कुठे उघडपणे कुठे छुपी आघाडी ही काँग्रेसने सुद्धा केल्याची त्या ठिकाणी पाहायला मिळते। तरी देखील आपला पराभव होतोय असं त्यांना वाटत असावं आणि त्या नैराश्यातूनच त्यांनी हे वक्तव्य केलं असावं असं माझं मत आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।